तर मंडळी बघा, आता हे बिस्किट तुम्ही बघता इथे, तर हे अतिशय क्रिस्पी आणि असे कुरकुरीत हे बिस्किट आपले इथे तयार झालेले आहे आणि ते सुद्धा विदाऊट ओव्हन. तर बघा, आता तुम्हाला मी खालून दाखवते आपले बिस्किट किती छान असे क्रिस्पी झालेले आहे आणि आतून सुद्धा बघा आता बिस्किट किती छान आपल्यामध्ये असे कुरकुरीत झालेले आहे. तर बघा ते छान असे तुटताय एकदम. खूप छान आपले बिस्किट तयार झालेले आहे. तर बघा मंडळी, आता इथे एक बाउल घेतलेला आहे. त्या बाउलमध्ये आपल्याला 1/4 कप साजूक तूप घ्यायचं आहे. तुमच्याकडे जे तूप अव्हेलेबल असेल ते तूप तुम्ही ते घेऊ शकतात किंवा तूप जर पातळ असेल तर तुम्ही ते फ्रीजरमध्ये ठेवा आणि थोडं त्याला असं थिक होऊ द्या आणि मग ते तूप तुम्ही वापरा. तर बघा, आता इथे मी घेतलेलं आहे म्हशीचं साजूक तूप. तर हे माझं घरी केलेलं तूप आहे. तर आता हे तूप जे आहे आपलं, तर हे आपल्याला एवढं फेटायचं आहे की याचा कलर चेंज व्हायला पाहिजे. तर बघा, आता हे तूप थोडं मी फेटलेलं आहे आणि यात मी टाकते आहे अर्धा कप गूळ पावडर. तर बघा, आता हे गुळापासून आपण हे बिस्किट इथे बनवणार आहोत, त्यामुळे हे बिस्किट अतिशय हेल्दी होणार आहेत. आणि ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपले हे बिस्किट कसे तयार केलेले आहेत ते. तर बघा, आता हे जे तूप आहे आणि हा गूळ एकदम असे हे गोळे होऊन गेलेले आहे. पण आता तुमच्याकडे जर हे विस्कर नसेल तर तुम्ही बीटरने सुद्धा हे छान असे फेटू शकतात. पण हे बघा, आता हे विस्करने मी हे खूप छान असे फेटते आणि याच्याने आपला कलरसुद्धा चेंज होतो तूप आणि गुळाचा. तर मंडळी, हाताने फेटायला घेतलं आपण तर जरा थोडा वेळ हा जास्त लागतो आणि आपल्याकडे जर बीटर असेल तर वेळ कमी लागतो. तर बघा, आता हाताने सुद्धा फेटून आपला हा कलर बघा किती छान असा चेंज झालेला आहे. एकदम व्हाईट कलर आपला इथे आलेला आहे. तर आपल्याला हे अशा प्रकारे आपल्याला हे इथे फेटून घ्यायचं आहे. तर असं जर तुम्ही नाही फेटलं तर तुमचे जे बिस्किट आहे तर ते क्रिस्पी होणार नाही. आणि बघा, आता हे छान असा कलर आलेला आहे. तर आपल्याला आता इथे हे बॅटर असंच ठेवायचं आहे. आता यापेक्षा जास्त आपल्याला हे इथे फेटायचं नाही आहे. तर आता हे सर्व फेटून झाल्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे आता. तर यात टाकणार आहोत आपण सफोलाचे ओट्स. ते जे आपल्याला सफोला ओट्स जे मिळतात ना, ते ओट्स आपल्याला यात घ्यायचे आहे. तर ते घ्यायचे आपल्याला फक्त 1 कप. तर 1 कप आपल्याला सफोला ओट्स इथे घ्यायचे आहे. तर मंडळी, आपले हे आपण जे बिस्किट बनवणार आहोत तर ते आपलं हेल्दी होणार आहे, म्हणून आपल्याला इथे ओट्सचा वापर करायचा आहे. आणि इथे घ्यायचं आहे आपल्याला 1/4 कप कस्टर्ड पावडर. तर बघा, आता इथे माझ्याकडे कस्टर्ड पावडर होती म्हणून मी ती पावडर वापरते आहे. तुमच्याकडे जर नसेल तुम्ही डाळीचं पीठसुद्धा वापरू शकतात. आणि 1 टीस्पून आपल्याला इथे फक्त बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. आणि बघा, हे 1 टेबलस्पून फक्त मी चोको चिप्स इथे वापरणार आहे. तर आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर मंडळी बघा, आता ही जी प्रोसेस आहे तर ही तुम्ही जर परफेक्ट मेजरमेंटने केली तर तुमचे हे जे बिस्किट आहे तर हे अतिशय छान घरीच तयार होतात. बाजारातनं विकत आणायचं काहीच आपल्याला गरज वाटत नाही. तर बघा, आता हे हाताने छान असं मिक्स होतं म्हणून मी आता हे सर्व हाताने मिक्स करून घेणार आहे. तर बघा, आता इथे तुम्हाला जर हे मिश्रण थोडं ड्राय वाटलं तर तुम्ही यात थोडं दूध हे मिक्स करू शकतात. तर बघा, आता इथे सुद्धा मी थोडं दुधाचा वापर हा केलेला आहे आणि त्यामुळे बघा, आता थोडं दूध आपल्याला इथे टाकायचं आहे. जास्त दूध नाही टाकायचं, थोडं दूध आपल्याला वापरायचं आहे इथे. जास्त जर टाकलं तर पातळ होईल आणि आपले बिस्किट हे तयार होणार नाही. तर आपल्याला छानसा असा गोळा इथे करून घ्यायचा आहे. तर गोळा आपल्याला अशा प्रकारे करायचा आहे की आपले हे जी हाताची मूठ आहे तर त्या मूठमध्ये आपला हा गोळा तयार व्हायला पाहिजे. असे आपल्याला इथे याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर बघा, आता हा असा गोळा आपला तयार होतो आहे, म्हणजे आपले हे जे बिस्किट आहे तर हे छान असे तयार होणार आहेत. आणि हा पूर्ण गोळा मिक्स झाल्यानंतर आपल्याला एक थोड्या वेळासाठी हा गोळा इथे बाजूला ठेवायचा आहे, म्हणजे आपण जे हे मिश्रण टाकलेलं आहे तर ते छान एकजीव होईल आणि आपले बिस्किट आहे हे छान तयार होतील. तर आता इथे आपला गोळा तयार झालेला आहे आणि तो थोड्या वेळासाठी आपण इथे बाजूला ठेवणार आहोत. तर आता इथे घेतलेलं आहे मी 6 इंचाचं केक टीन. तर बघा मंडळी, आता माझ्या केकच्या ऑर्डर्स ह्या नेहमी चालू असतात, त्यामुळे माझ्याकडे हे बऱ्याच साईजमध्ये असे केक टीन आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही प्लेन ताटामध्ये सुद्धा हे बिस्किट इथे बेक करू शकतात. आता मी खाली पूर्ण याला ऑइल लावलेलं आहे आणि वरून मी बटर पेपर ठेवलेला आहे. तर त्या बटर पेपरवरती सुद्धा आपल्याला थोडं हे ऑइलचा ब्रश फिरवून घ्यायचं आहे. आणि अशा या बटर पेपरवर जर आपण बिस्किट ठेवलं तर ते खूप छान असे बेक होतात. तर पहा, आता चारी बाजूनं मी याला छान असं बटर पेपरने कव्हर केलेलं आहे. आणि आता आपले जे बिस्किटाचं मिश्रण आहे, जो गोळा आहे, तर तो गोळ्याने आता आपण छोटे छोटे असे तयार करूया त्याचे गोळे आणि त्याचे बिस्किट आपण बनवूया आता.
तर बघा मंडळी, तर तुम्हाला ज्या साईजमध्ये, ज्या शेपमध्ये बिस्किट बनवायचे असतील तर त्या शेपमध्ये तुम्ही बिस्किट बनवू शकता. तर इथे मी गोल आकाराचे बिस्किट बनवणार आहे आणि थोडे हातावर त्याला असे पसरट करणार आहे. बघा, तसे जर आपण मोठे ठेवले तर मध्ये ते कच्चे राहतील, म्हणून आपल्याला तसे चपटे करायचे आहे. असे चपटे बनवून आपल्याला ते बिस्किट तयार करायचे आहे. तर बघा, अशा हातावरतीच त्याला आपल्याला शेप द्यायचा आहे. आणि असे चपटे बिस्किट केल्यानंतर आपल्याला एक 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 असे हे जे आपण मोल्ड तयार केलेलं आहे बिस्किट बेक करण्यासाठी, तर असे एका लाईनमध्ये आपल्याला हे सर्व बिस्किट इथे तयार करून घ्यायचे आहे. तर बघा मंडळी, आता आपले हे जे ओट्स आपण घेतलेले होते तर त्या ओट्समध्ये आपले हे एवढे बिस्किट इथे तयार झालेले आहे. आणि आता वरून मी त्याला चोको चिप्स लावलेले आहे. आणि आता इथे आपली कढईसुद्धा छान अशी प्रीहीट झालेली आहे. तर मी खाली इथे मीठ टाकलेलं आहे, मिठावरती स्टँड ठेवलेलं आहे आणि त्या स्टँडवरती आपल्याला हे केक टिन ठेवायचं आहे. आणि इथे आपल्याला हे बिस्किट आपले 20 मिनटासाठी, 15 ते 20 मिनटासाठी आपल्याला हे बिस्किट इथे बेक करून घ्यायचे आहे. तर मंडळी बघा, आता इथे 20 मिनिट झालेले आहे. तर 15 मिनिट झाल्यानंतर मी एकदा चेक केलेले होते, आपले बिस्किट अजून तयार झालेले नव्हते. तर अजून मी 5 मिनिटासाठी हे बेक केलेले आहे आणि बघा ते असे एकमेकांना चिटकले आहे. तर ते थोडं अंतर माझं कमी झालं ठेवताना, थोडं जास्त अंतराने ठेवायचे म्हणजे हे एकमेकांना चिटकणार नाही. तर आता हे पूर्ण गार झाल्यानंतर आपल्याला हे बिस्किट मी तुम्हाला दाखवेल की आपले हे बिस्किट कशा प्रकारे बेक झालेले आहे ते गॅसवरती. तर बघा मंडळी, आता हे बिस्किट गार झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी कसे झालेले. बघा, थोडं गोल घेतले होते आपण, ते एकमेकांना चिपकल्यामुळे त्यांचा हा शेप बदललेला आहे. तर शेप बदलला तरी काही फरक पडत नाही, पण चवीला अतिशय सुंदर आपले हे बिस्किट झालेले आहे. आणि बेक तर खूपच छान झालेले आहे, कुरकुरीत झालेले आहे आपले बिस्किट हे. तर बघा मंडळी, आता हे बिस्किट तुम्हाला मी दाखवते जवळून की पहा किती सुंदर आपले ही चोको चिप्स पण इथे छान दिसत आहे आणि बिस्किट पण खूप छान दिसत आहे आणि चवीला एकदम अप्रतिम आपले हे बिस्किट लागत होते. आणि आता तुम्हाला मी खालची बाजू दाखवते. बघा किती क्रिस्पी झालेली आहे विदाऊट ओव्हन. आपण कढईमध्ये हे बिस्किट बेक केलेले आहे. तर आणि आतून पण बघा किती छान असे कुरकुरीत आपले हे बिस्किट इथे तयार झालेले आहे. तर चला मग भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये.